चला तर आज अशी मस्त काळ्या चण्यांची भाजी बनवायची आहे का. खायला खूप छान लागते. बटर चिकनच्या भाजीपेक्षाही. खोबरं घ्यायचं, एक कांदा घ्यायचा, लसूण आणि आलं घ्यायचं आहे. खोबरं आपल्याला गॅसवर थोडंसं असं परतून घ्यायचं आहे. खूप असं काळपट करायचं नाही. ते काढल्याच्यानंतर लसूण घालायचा, कांदा घालायचा, थोडंसं आलं घालायचं, छान सगळं परतून घ्यायचं चॉकलेटी रंग येईपर्यंत. एक छोटं टॅमॅटो घेतलं, कोथिंबीर घेतल्या, कोथिंबीरीच्या ना मागच्या साईडच्या काड्या घ्यायच्या, तेही छान परतून घ्यायचं. त्याच कढईमध्ये तेल घालायचं, कोथिंबीर घालायची, वाटलेलं वाटण घालायचं, छान असं परतून घ्यायचं सगळं. मसाल्यांमध्ये हळद, लाल मिरची पावडर, कोल्हापुरी मसाला घातलेला आहे घरातला आपला, तुम्ही कोणताही घालू शकता. गोडा मसाला घातला, थोडासा मटण मसाला घातला. सगळे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे. गॅस बारीकच ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही. चवीप्रमाणे मीठ घालायचं, कारण जेव्हा आपण वाटाणे शिजवतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं असतं. सगळे हरभरे घालून घ्यायचे आपल्याला इथे, सगळे हरभरे घालून घ्यायचे. पाणी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं धुवून घातलं, त्यातले मी 2 चमचे ना हरभरे ठेवले होते. हेच 2 चमचे हरभरे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायचे आहेत आणि ना असे आबडधोबडच वाटायचे, खूप बारीक पेस्ट करायची नाही. असं एकदा फिरवलं तरी होतात आणि तेच आपल्याला ना त्या भाजीमध्ये घालायचे आहे. भाजीला एकदम असा घट्टपणा येतो, जास्त वाटण्याची गरज होत नाही. भाजी खायला खूप छान लागते. बारीक गॅसवर उकळी येऊन द्यायची, खूप छान भाजी होते. अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.